शहरातील समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात अल्पवयीन विद्यार्थ्यांना गुंगीचं औषध देऊन लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। या प्रकरणी 10वी मध्ये शिकणाऱ्या 7 विधी संघर्षित विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून वसतिगृह अधीक्षक सुशांत रमेश दूधसागरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 10वीतील काही विद्यार्थ्यांनी 5वी ते 7वीतील मुलांना गुंगीच्या गोळ्या देऊन वसतिगृहाबाहेरील सुमारे 200 मीटर अंतरावरील निर्जन रेल्वे परिसरात नेलं। तेथे झाडाझुडपांमध्ये तात्पुरत्या झोपड्या उभारून अत्याचार केल्याचा आरोप केला। हा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याची माहिती पुढे येते आहे। भीतीमुळे पीडित मुलांनी याबाबत मौन बाळगलं होतं। घटना उघड झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत 7ही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतला। त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील कार्यवाहीसाठी त्यांना नाशिक येथील बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात येणार। या गुन्ह्यात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह रॅगिंग विरोधी तरतुदींचा समावेश करण्यात आला। या प्रकरणाची गंभीर दखल घेत बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन केलं। सारिका अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू असून फॉरेन्सिक पथकाकडूनही घटनास्थळाची तपासणी करण्यात येते। गुंगीच्या गोळ्या नेमक्या कुठून मिळाल्या याचा शोध पोलीस घेत आहेत। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।